तर दोडामार्गातील हत्ती पकडण्याचे आदेश झालेत, मात्र सगळ्याच हत्तींना तिथल्या पकडण्याची मागणी होते. तुम्ही पालकमंत्री नक्की होणार. प्रक्रिया सुरू झालेली आहे. हत्ती पकडण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांची ज्यांची मदत आम्हाला घेता येईल ती सगळी मदत घेण्याची तयारी शासन म्हणून आमची आहे. काही हत्ती आजारी पण आहेत, काही आक्रमक आहेत, काही रानटी आहेत, काही आजारी पण आहेत. आणि मग त्यांना सांभाळण्यासाठी ज्या ज्या संस्थेशी बोलायला लागेल, ज्यांच्याशी चर्चा करायला लागेल, त्यांच्याशी सगळ्याशी बोलण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी स्वतः आजारी जे हत्ती आहेत त्यांच्या संदर्भात मी वंताराशी बोललेलो आहे. आनंद अंबानींशी माझी चर्चा झालेली आहे. ते एक फार मोठं रेस्क्यू सेंटर जामनगरमध्ये चालवतात. म्हणून अशा विविध जे सामाजिक संस्था आहेत, एक बाजूला शासन, दुसऱ्या बाजूला सामाजिक संस्था, त्यांना एकत्र मिळून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या वनप्राण्यांचा त्रास, मग बिबटे असतील, वाघ असतील, गौरेडे असतील, माकडं असतील, रानटी हत्ती असतील, सगळ्या हे जे काही ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला हानी, पण त्यांनाही आपण हानी पोचू शकत नाही. म्हणून जे काही निकष बांधून दिलेले आहेत त्या निकषामध्ये राहूनच या वनप्राण्यांचा त्रास आमच्या जिल्हावासियांना कसा कमी होईल ह्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही पावलं टाकणार आहोत. ड्रग्स आणि अवैध